गावामध्ये ओबीसी जन आक्रोश रॅली झाली. त्या रॅलीमध्ये हजारो तरुणांनी मोटरसायकलवरती सहभाग घेतला. ज्या तरुणांनी ज्या संयोजकांनी आपली जेसीबी म्हणून फुलांची उधळण करून आमचं स्वागत केलं. खरं माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की एवढी दिग्गज मंडळी समोर बसलेले आणि एवढी दिग्गज मंडळी खाली बसतात आणि आम्हाला वरती बसवलं. हो ऐका ना, या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुमच्या या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्ही सगळेजण एकत्रित आला आणि माझं गावगाव ओबीसी एकत्र आला, अत्याचार मुक्त जाती जमाती एकत्रित आल्या, मेळा झेडा एकत्रित आला, बंजारा समाज एकत्रित आला. काय क्रांती घडू शकते याची फक्त धास्ती घेतली आहे. आता भाषण म्हटल्यानंतर सभेच्या संकेताप्रमाणे काही नावं घ्यावी लागतात, पण नावं सुद्धा घेऊ नका म्हणून सांगितलं. ही जी भावना आहे, या ज्या आता मला घोषणा दिल्या गेल्या, या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. परंतु तुम्हाला आम्हाला फक्त घोषणा देऊन चालणार नाही, फक्त रॅली काढून चालणार नाही, रॅली काढून चालणार नाही, घोषणा देऊन चालणार नाही, एकमेकात भांडून चालणार नाही आणि कुणाची गुलामी करून अजिबात चालणार नाही. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजाचे शाहू महाराज, समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिराव फुले, अखिल मानव जातीचे पवित्र कार्य करणाऱ्या मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत सेवाळे जाती उपजातीसह 493 जाती ओबीसी आणि भटक्या मुक्त जाती प्रमाणे मी एक राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्यावेळी काम करत होतो, एक मला कैकाडी समाजाचं शिष्टमंडळ भेटलं. ते कैकाडी समाजाचं शिष्टमंडळ घेतल्यानंतर त्यांच्या जातींची यादी आम्हाला दिली. माझ्या महाराष्ट्रामध्ये कैकाड्यांची यादी 25-30 पेक्षा जास्त आहे जाती उपजाती. हे मी का सांगतो तुमच्यासमोर, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला प्रवर्गामध्ये घातलंय, ओबीसी मध्ये घातलंय. 340व्या कलमामध्ये कान खोलून आहे का, 340वं कलम ओबीसी साठी होतं, 341वं 342वं कलम एसटी आणि एसटी साठी होतं. माझ्या आंबेडकरी जनतेला, माझ्या दीनदलिताला आरक्षण देण्याच्या अगोदर 340व्या कलमामध्ये विचार करणारा कोण माणूस होता, तर त्या माणसाचं नाव होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचं आमचं झालं काय? अहो त्यावेळी सुद्धा हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला आता विरोध होत नाही. ओबीसीच्या आरक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विरोध झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल हे ओबीसीच होते. या माणसाने त्यांना प्रश्न विचारला, डॉक्टर बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो. ज्यांच्या बाबतीमध्ये अस्पृश्यता पाळली गेली त्यांना तुम्ही आरक्षण दिलं हे आम्ही समजू शकतो. पण गावगाड्यामधल्या माळी, सारी, कोळी, गेली, हंतर, धन्य, चंदर, वजारी, लोणारी, परी, गुरव, हरशी, नाभी, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, मुस्लिम समाजामधला कुरेशी, बागबान, कासार, केली, तांबोळी, बाबासाहेब तुम्ही या माणसांना का आरक्षण देत आहे?
या माणसांच्या बाबतीमध्ये कुठं छोटाछूटपणा पाळला गेला, या माणसांच्या बाबतीमध्ये कुठं अस्पृश्यता पाळली गेली. त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या नेत्यांना उत्तर दिलं. गावच्या खुशीमध्ये, गावगाड्यामध्ये मी माझ्या दीनदलितांना, आदिवासींना आरक्षण दिलंय. पण ही ओबीसीची यादी तुमच्या समोर दिली ना. डोंगराच्या कुशीला कुठेतरी बंजारा समाज राहतोय, वाड्या वस्त्यावरती कुठेतरी बंजारा वंजारी धनगर राहतोय. विमुक्त जाती जमाती आजही एका गावामध्ये स्थिर नाही. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय. या माणसांना सुद्धा मला माणूस म्हणून जगवायचंय. या माणसांना सुद्धा मला निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचंय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये हे आरक्षण दिलं. नाही झालं आरक्षणला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नाही तुम्ही आम्ही बाबासाहेबांना समजून घेऊ शकलो, नाही तुम्ही आम्ही महात्मा फुलेला समजून घेऊ शकलो, नाही तुम्ही राजर्षी शाहू महाराजांना समजून घेऊ शकलो. बाबा म्हणून तुमच्या आमच्यावरती ही वेळ आली. हा मंडळ आयोग लागू होण्यासाठी 94 साल उजाडावं लागलं. देशाला स्वातंत्र्य 47ला मिळालं. डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला संविधान 1950ला दिलं. पण ओबीसींना मात्र आरक्षण देण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांचा जन्म व्हावा लागला. तो मंडळ आयोग 1994ला लागू झाला. ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या जन्मभूमी महाराष्ट्रामध्ये तोच मंडळ आयोग आज कोणतरी माणूस चॅलेंज करतोय. काय म्हणतो तो माणूस? म्हणतो आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या, नाहीतर आम्ही मंडळ आयोगात चॅलेंज करतो. तुझ्या बापाच्या घरचे खाऊ घेत आहे का? काय म्हणा मंडळ आयोगात चॅलेंज करतो, सगळ्यांचं आरक्षण घालून टाकतो. मग तो छगन भुजबळाच्या माळ्यानं लय खाल्लंय, धनगरानं बंजाऱ्यानं लय खाल्लंय, बंजाऱ्यानं लय खाल्लंय. आणि काय म्हणतो, काय म्हणतो 70 वर्ष झाले खाते. अरे मंडळ आयोग लागू कधी झाला? परत काय म्हणला म्हणतो तरी आम्ही आणि ओबीसी भाऊ आहे. काय म्हणला? आम्ही आणि ओबीसी भाऊ म्हणला. धनगराचं आमचं काही भांडण नाही, धनगरानं आम्ही भाऊ आहे म्हणला. आणि धनगराची एसटीची लढाई तिला आमचा पाठिंबा आहे म्हणला. पण ज्या ओबीसीचं 27% आरक्षण आहे, त्या 27%पैकी 3.5% आरक्षण धनगर घेतात. त्या 27%पैकी 2% आरक्षण बंजारे घेतात. विजयंती प्रवर्गामध्ये बंजारा समाज आरक्षण घेतो. आमचं आणि भट्ट्याचं काय भांडण नाही, आमचं आणि विजयंतीचं काय भांडण नाही. मग तुझं भांडण काय करू तुला आहे का? गावामध्ये तर छोट्या जाती बरोबर तुझं भांडण आहे का? म्हणजे एकदा धनगर बाजूला झाला, एकदा बंजारी बाजूला झाला, एकदा बंजारा बाजूला झाला, एकदा बेरड रामोशी बाजूला झाला. ताकदवान माणसं आहेत, ताकदवान. एकदा ही विजयंतीची बाजूला झाली की 19% आपण घुसायचं. मग बाकी माणसं सुतार, लोहार, घसारी, कुंभार, बळी, कैकाडी या सगळ्या माणसांना एकट्याला धरायचं आणि सगळं आरक्षण नष्ट करायचं. हा डाव कुणाचा आहे? अरे काय त्याचं शिक्षण आहे, काय त्याचं नॉलेज आहे? असं आरक्षण देतात का कुणाला? आरक्षण कुणाला दिलं जातं? भांडवल आहे का? आरक्षण जन्मानं जो दलित आहे, जन्मानं जो आदिवासी आहे, जन्मानं जो ओबीसी आहे, त्याला आरक्षण दिलं जातं. कारण त्याचं कारण असं आहे, आमच्या मागच्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या खेड्यांनी मागासलेपण सोसलंय. गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा आमच्या या दलिताला प्रवेश नव्हता. गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये नापिक असेल तेवढी झालेलं नाही, धनगर असेल ढोल वाजवायला लाव, भोई असेल पालखीला खांदा द्यायला लाव. आणि हे काय करायचं? सरदार
वतनला जाहीरनामा लगाओ बत्ती. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गावकऱ्यामधल्या मध्यवर्ती दलिताला, गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयाला ज्याला माणूस म्हणून नाकारलं, ज्याला मानवतेचं जीवन नाकारलं, ज्यांच्या लेकीबाळीवरती अन्याय अत्याचार झाले, ज्यांना या माझ्या लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ज्या देशामध्ये आत्मभान आलं पाहिजे, स्वाभिमान आलं पाहिजे आणि या लोकशाहीमध्ये आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. म्हणून आरक्षण दिलंय दादा. आरक्षण गरिबी हटावसाठी नाही दिलं, आरक्षण बंगला बांधायला नाही दिलं, आरक्षण स्कॉर्पिओ गाडी घ्यायला नाही दिलं, आरक्षण जमीन घ्यायला नाही दिलं. काय म्हणून आमची 30 एकर जमीन होती, आता 2 एकरावर आल्या. काय ध्यान देऊन ऐका. मराठवाड्याच्या ज्या क्रांतिकारी भूमीमध्ये ज्या काय म्हणतो हा माणूस आमच्या 20 एकरच्या जमिनीला 2 एकरावर आलो. पुढच्या नावावर 7 मार्क आहे. पण माझ्या नाभिकाच्या, माझ्या सुकाराच्या, माझ्या लोहाराच्या, माझ्या कैकाऱ्याच्या, माझ्या नागपती दगडी जोसाच्या, पांढऱ्याच्या, कैकाऱ्याच्या, बोललं तरी घरशाच्या, लोहाराच्या, गाडी लोहाराच्या नावावर 7 बारा सुद्धा नाही. अरे एखादी नापिकी आली, एखादा अवकाळी पाऊस आला, तुमच्या 7 बाऱ्याला आमच्या सगळ्यांच्या खिशातले पैसे तुमच्या 7 बाऱ्याला जमा होता. कोरोनासारख्या कालावधीमध्ये 15 ते 20 माझ्या नागरिकांनी माझ्या आत्महत्या केल्या, पण त्यांना मदत करायला या सरकारकडे पैसे नव्हते. जबाबदारी बोलतो, चुकीचं बोलणार नाही, खोटं बोलणार नाही, कारण महामानवांच्या प्रतिमा माझ्या समोर आहे. आम्ही कधी कुठल्या